2 इच्छा. सर्व यशाचा प्रारंभ श्रीमंतीच्या दिशेनं पहिलं पाऊल. ज्यावेळी एडविन सी बार्नस 50हूनही अधिक काळ पूर्वी एका मालगाडीतून ऑरेंज न्यू जर्सी येथे उतरला, त्यावेळी तो एका विदूषकासमान जरी वाटला असला तरी त्याच्या मनातील विचार मात्र एका राजाला शोभतील असे होते. रेल्वे रुळांपासून तो थॉमस अल्वा एडिसनच्या कार्यालयाकडे जात असता त्याच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. त्या स्वतःला पण आपण एडिसन समोर प्रत्यक्ष उभे आहोत असं भासलं. त्यानं स्वतःच मिस्टर एडिसन यांना आपल्या जीवनातील एकमेव उद्देशाबद्दल, त्या महान संशोधकाबरोबर धंद्यातील भागीदार होण्याचा ज्वलंत आकांक्षेबद्दल पृच्छा करीत असलेलं ऐकलं. बार्नसची इच्छा म्हणजे केवळ आशा नव्हती, ती केवळ एक अपेक्षाही नव्हती, ती एक तीव्र सळसळती इच्छा होती. तिनं अन्य साऱ्या गोष्टी झाकळून टाकल्या होत्या. ती अगदी ठाम निश्चित होती. त्यानंतर काही वर्षांनी एडविन सी बार्नस पुन्हा एकदा एडिसन समोर उभा राहिला. ज्या ठिकाणी पूर्वी भेटला होता त्याच त्या महान संशोधकाच्या कार्यालयात. यावेळी त्याच्या इच्छेला मूर्त रूप प्राप्त झालं होतं. यावेळी तो एडिसन बरोबर धंद्यात सहभागी झाला होता. आपल्या जीवनातील सर्वात मोठं स्वप्न आता खरं ठरलं होतं. बार्नस यशस्वी झाला कारण त्यानं एक निश्चित उद्देश समोर ठेवला होता. त्यासाठी त्याने आपली संपूर्ण ऊर्जा, आपली सगळी इच्छाशक्ती, सगळे प्रयत्न, सगळं काही त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी वेचलं होतं. त्या माणसानं सर्व पूल जाळून टाकले. ज्या संधीची तो वाट बघत होता ती पुढे येऊन उभी राहीपर्यंत 5 वर्षाचा काळ लोटला. तो स्वतः एक सोडला तर अन्य सर्वांनाच तो एडिसनच्या चाकातील एक अडसर वाटत होता. पण त्याच्या स्वतःच्या मनात मात्र तो त्या ठिकाणी कार्यावर रुजू झाल्या दिवसापासून प्रत्येक क्षणी स्वतःला एडिसनचा भागीदारच मानत होता. निश्चित ठाम इच्छेच्या शक्तीचं ते एक संस्मरणीय उदाहरण आहे. बार्नसनं आपला उद्देश तडीस नेला कारण अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा मिस्टर एडिसनचा व्यावसायिक भागीदार होणं हेच सर्वात महत्त्वाचं होतं. हा उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यानं एक योजना आखली, पण त्यासाठी त्यानं आपल्या मागे असलेले सर्व पूल जाळून टाकले. त्यानं आपली इच्छा एक सर्वव्यापी महत्वाकांक्षा होईपर्यंत ताणून धरली. ते त्याच्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट झालं आणि अंततः ते प्रत्यक्षात उतरलं. ज्यावेळी तो ऑरेंजला गेला त्यावेळी तो एडिसनला मला काहीतरी काम द्या असं म्हणून विनवेन असं म्हणाला नाही. तो म्हणाला, मी एडिसनला भेटेन आणि त्याच्या व्यवसायाबरोबर करायला आलो आहे याची दखल घ्यायला लावेन. तो असंही म्हणाला नाही की मला एडिसनच्या कार्यालयात हवं ते मिळालं नाही तर मी डोळे उघडे ठेवून दुसऱ्या संधीची वाट बघेन. तो म्हणाला, मी निश्चितपणे मिळवणार आहे अशी या जगात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे थॉमस एडिसन बरोबर व्यावसायिक भागीदारी. त्यासाठी मी माझे पूर्वीचे सारे संबंध तोडेन, सारे पूल जाळून टाकेन आणि ते मला मिळेपर्यंत मी माझं सर्व भवितव्य पणाला लावेन. त्यानं स्वतःचे परतायचे सारे मार्ग तोडले. त्याला फक्त जिंकायचं होतं व मरायचं होतं. बार्नसच्या यशाच्या कहाणीचं हेच तर सार आहे. श्रीमंतीकडे खेचून नेणारी उत्तेजना. फार पूर्वीच्या काळी एका महान योद्ध्यासमोर अशी परिस्थिती उद्भवली की रणांगणावर विजय निश्चित करण्यासाठी त्याला एक खात्रीलायक निर्णय घ्यायला हवा होता. तो एका शक्तिशाली शत्रूशी सामना देण्यासाठी आपली सेना पाठविणार होता. पण शत्रूचं सैन्यबळ संख्येने अधिक होतं. त्याने आपले सैनिक जहाजांवर चढवले, शत्रूच्या प्रदेशाकडे कूच केलं. तिथं आपले सैनिक आणि शस्त्रसामुग्री उतरवली आणि आपली सगळी जहाजं पेटवून जाळून टाकण्याची आज्ञा दिली. युद्ध सुरू होण्यापूर्वी आपल्या सैनिकांना तो म्हणाला, आपली जहाजं भस्मसात झालेली आहेत, तुम्ही बघताच आहात. आता आपण युद्ध जिंकल्याशिवाय परतू शकणार नाही. आता पर्याय म्हणजे आपण जिंकू अथवा मरू. आणि ते जिंकले. यश मिळवण्यासाठी मग तो कुठल्याही क्षेत्रात असो, प्रत्येकाला आपले मागील पूल जाळावेच लागतात. परतीचे सगळे दोर कापून टाकावे लागतात. फक्त असं करण्यानेच कुणीही, ज्याला ज्वलंत मानसिक शक्ती म्हणतात, जी यशासाठी अत्यावश्यक असते,
ती मिळवू शकतो. शिकागो शहरातील त्या प्रचंड अग्निकांडानंतर व्यापाऱ्यांचा एक समूह स्टेट स्ट्रीटवर उभा राहून आपल्या दुकानांच्या धुरात हरवलेल्या अवशेषांकडे बघत होता. एका सभेत आता त्यांनी पुन्हा नव्यानं उभारणी करावी की शिकागो सोडून निघून जावं आणि दुसऱ्या सुरक्षित स्थळी पुन्हा व्यापार सुरू करावा हे ठरवायचं होतं. त्यांचा निश्चय झाला. फक्त एक सोडून सर्वांनी शिकागो सोडून जायचं ठरवलं. ज्या व्यापाऱ्याने शहर सोडून न जाता तिथेच राहायचं ठरवलं तो आपल्या दुकानांच्या अवशेषांकडे पाहत म्हणाला, सज्जन हो, मी पुन्हा त्याच जागेवर जगातलं सर्वश्रेष्ठ दुकान उभं करेन. मी ते कितीही वेळा आगीच्या भेद्यस्थानी पडलं तरी बेहतर. या घटनेला 100हून अधिक वर्ष लोटली. ते दुकान उभं राहिलं. ते आजही तिथं उभं आहे. ज्वलंत मानसिक शक्तीच्या एका स्मृतीस्तंभाच्या रूपात तो व्यापारी मार्शल फील्ड याला अन्य व्यापाऱ्यांच्या प्रमाणे तो मार्ग स्वीकारणं फार सोपं झालं असतं. ज्यावेळी भवितव्य धूसर होतं, तिथेच राहून कार्य करणं कठीण होतं, त्यावेळी त्या व्यापाऱ्यांनी माघार घेतली आणि सोपा सरळ मार्ग स्वीकारला. आता मार्शल आणि ते अन्य व्यापारी यांच्यातील अंतर जरा ध्यानात घ्या, कारण तेच अंतर जे यशस्वी होतात आणि जे अयशस्वी होतात त्या दोघांच्या प्रत्यक्ष मनस्थितीतील फरक दर्शवतात. जेव्हा प्रत्येक माणूस जेव्हा पैशाचा धनाचा मुख्य हेतू समजण्याच्या वयात येतो त्यावेळी त्याला पैसा कमवण्याची इच्छा होते. पण फक्त इच्छा करून संपत्ती मिळत नाही. पण जेव्हा ती इच्छा महत्वाकांक्षेत परावर्तित होते, मग संपत्ती कमवण्याची निश्चित योजना तयार होते आणि मग अपयशाची तमा न बाळगता या योजनेचा ठामपणे पाठपुरावा होतो, तेव्हा ती संपत्ती हाती लागते. परत एकदा हा पॅराग्राफ वाचतो. प्रत्येक मनुष्य जेव्हा पैशाचा धनाचा मुख्य हेतू समजण्याच्या वयात येतो त्यावेळी त्याला पैसा कमवण्याची इच्छा होते. पण फक्त इच्छा करून संपत्ती मिळत नाही. पण जेव्हा ती इच्छा महत्वाकांक्षेत परावर्तित होते, मग संपत्ती कमवण्याची निश्चित योजना तयार होते आणि मग अपयशाची तमा न बाळगता या योजनेचा ठामपणे पाठपुरावा होतो, तेव्हा ती संपत्ती हाती लागते. इच्छेचं रूपांतर सोन्यात करण्याचे 6 मार्ग. आपल्या इच्छेला प्रत्यक्ष आर्थिक रूप देण्याचे पद्धतीचे एकूण 6 टप्पे आहेत. ते असे: पहिला, आपल्याला निश्चित केवढी रक्कम हवी आहे ते आपल्या मनाशी ठामपणे ठरवा. फक्त मला खूप पैसा हवा आहे असं म्हणणं पुरेसं होणार नाही. रकमेचा आकडा अगदी निश्चित हवा. या निश्चितीमागे एक मनोवैज्ञानिक कारण आहे, त्याची चर्चा आपण पुढील प्रकरणात करू. दुसरा, तुम्हाला हव्या असलेल्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काय देणार ते देखील निश्चितपणे ठरवा. शून्याच्या बदल्यात काहीतरी असं कधीच नसतं. तिसरा, तुम्हाला हवा असलेला पैसा कधीपर्यंत हवा तो समयावधी पण निश्चित करा. चौथा, आपली इच्छा कार्यान्वित करण्याची निश्चित योजना तयार करा आणि ताबडतोब कामाला लागा. त्यासाठी तुमची पूर्वतयारी असो वा नसो. पाचवा, तुम्हाला हवी असलेली रक्कम लिहून काढा. ती कमवण्यासाठी निश्चित केलेली समयसीमा लिहा. त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काय देणार तेही लिहा आणि तुम्ही ही योजना कार्यान्वित कशी करणार आहात तेही लिहून काढा. सहावा, दिवसातून किमान 2दा तुम्ही लिहून ठेवलेलं मोठ्यानं वाचा. एकदा रात्री निजण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा सकाळी उठल्याबरोबर. जसे जसे तुम्ही वाचत जाल त्यावेळी बघा, असं वाटू द्या आणि विश्वास बाळगा की तुम्हाला हवी असलेली रक्कम तुमच्या ताब्यात आहे. या 6 टप्प्यांमध्ये दिलेल्या सूचना तुम्ही पाळणं फार महत्वाचं आहे. विशेषतः 6वा टप्पा तर खास महत्वाचा आहे. तुम्ही अशी तक्रार कराल की तुम्हाला रक्कम प्रत्यक्ष मिळण्यापूर्वीच तुमच्या ताब्यात ती रक्कम आहे असं समजून असणं अशक्य आहे. पण याच वेळी तुमची ज्वलंत महत्वाकांक्षा तुमच्या मदतीला धावून येईल. जर तुम्हाला पैसा मिळवण्याची अगदी तीव्र इच्छा असेल, ज्यांनी तुम्ही अगदी झपाटलेला असाल, तर मग तुम्हाला ती संपत्ती मिळेलच याबद्दल स्वतःला विश्वासात घेणं कठीण नाही. आपला उद्देश हाच की पैसा हवा आणि तो मिळवण्यासाठी असा दृढ निश्चय हवा की मग तुम्ही तो मिळवणारच असा स्वतःला विश्वास हवा. तुम्ही स्वतः दशलक्षाधीश असण्याची कल्पना करू शकता.
ज्याला स्वतःची उपक्रमशीलता नाही, ज्याला मानवी मनाच्या कार्यशीलतेबद्दल काहीच शिक्षण मिळालेलं नाही, त्याला या सूचना म्हणजे अशक्य कोटीतील अकार्यक्षम अशा वाटतील. या 6 टप्प्यांचं ज्यांना महत्त्व जाणवत नसेल त्यांना हे कळणं महत्त्वाचं आहे की या सूचनांमध्ये मिळत असलेली माहिती अँड्रू कार्नेगी यांच्याकडून घेतली आहे. त्यांनी स्वतः आपलं जीवन एक पोळा कारखान्यातून साधा मजूर म्हणून प्रारंभ केलं, पण अगदी सामान्य प्रारंभ असतानाही हीच तत्व स्वतःसाठी 100 दशलक्ष डॉलर्सहून ही अधिक कमाई करण्यासाठी कार्यान्वित केली होती. या संबंधात ही माहिती देखील महत्त्वाची ठरावी की या ठिकाणी उद्धृत केलेल्या या 6 सूचना थॉमस एडिसननेही लक्षपूर्वक आत्मसात केल्या होत्या आणि तदनंतर फक्त संपत्ती मिळवण्यासाठीच नव्हे तर जीवनातील कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीही ह्याच सूचना अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. या सूचना पाळण्यासाठी अपार कष्ट नको, काही त्यागही नको, त्यासाठी कुणी वेडपट वा दूधखोळा भोळसट होण्याचीही गरज नाहीये. त्यांना कार्यान्वित करण्यासाठी फारसं शिक्षण असणंही आवश्यक नाहीये, पण या सूचनांचं यशस्वी कार्यान्वयन करण्यासाठी पर्याप्त कल्पनाशक्ती मात्र हवी असते. त्यामुळे कुणालाही संपत्ती कमवणं हे संधी, सुदैव, नशीब यावर सोडता येणार नाही हे कळायला हवं. ज्यांनाही अफाट प्रचंड संपत्ती मिळवली त्यांनी ती मिळवण्यापूर्वी स्वप्न बघितली, अपेक्षा केली, इच्छा प्रदर्शित केली आणि त्यानुसार योजना करून ती कार्यान्वित केली हे मात्र ध्यानात ठेवायला हवं. याच वेळी तुम्हाला हे देखील नीट समजायला हवं की तुम्ही संपत्ती मिळवण्याची ज्वलंत इच्छा असल्याशिवाय आणि ती तुम्हाला मिळणारच असा पक्का विश्वास असल्याशिवाय तुम्हाला मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळू शकणार नाही. मोठ्या स्वप्नांची शक्ती. आपण जे लोक संपत्ती मिळवण्याच्या शर्यतीत धावणार आहोत त्यांना आधी हे समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करायला हवं की आपण आज राहत असलेल्या या नव्या जगाची मागणी आहे नव्या कल्पना, काम उरकण्याच्या नव्या पद्धती, नवे पुढारी, नवे शोध, शिक्षणाच्या नव्या पद्धती, टीव्हीवर नवनव्या सुधारणा, नव्या सोयी, चित्रपटांसाठी नव्या कल्पना इत्यादी. या सर्व नव्या व सुधारित गोष्टींच्या या मागणीच्या मुळाशी असलेली एक मोठी गोष्ट जी आपल्याला जिंकण्यासाठी अत्यावश्यक आहे ती म्हणजे आपल्या उद्देशाची निश्चितता. कुणाला नेमकं काय हवंय त्याचं ज्ञान आणि ते मिळवण्याची ज्वलंत महत्वाकांक्षा. आपल्याला म्हणजे ज्या लोकांना संपत्ती कमवण्याची इच्छा असेल त्यांना हे नेहमीच ध्यानात ठेवावं लागेल की या विश्वाचे खरे नेते तेच असतात जे अदृश्य आजपर्यंत न बघितलेल्या संधी बरोबर पकडतात आणि त्यांना प्रत्यक्षात कार्यान्वितही करतात आणि मग ते त्यांना उत्तुंग इमारती, मोठाली शहरं, कारखाने, विमानं, मोटारी आणि जीवनाला सुखद करणारी सर्व प्रकारच्या साधनांच्या रूपानं प्रत्यक्षात आणतात. त्या संपत्तीत तुमचा वाटा मिळवण्याची योजना आखतेवेळी तुम्ही तुमच्यातला स्वप्नाला कुठल्याही कारणाला तडा जाऊ देऊ नका. या बदलत्या जगात तो मोठा जुगार जिंकण्यासाठी तुम्हाला पूर्व काळातील मोठ्या पुढाऱ्यांचं चैतन्यच आत्मसात करायला लागेल. कारण त्यांच्या स्वप्नांनी आजच्या सुसंस्कृत जगाला, ज्याला काही मूल्य आहे असं सर्व काही, आपल्या राष्ट्रांचं जीवनसत्व असलेलं चैतन्य तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या गुणांचा विकास करून त्यांचं विपणन करण्याची संधी दिली आहे. जर तुम्ही जे करू चाहता ते बरोबर असेल आणि तुमचा तसा ठाम विश्वास असेल तर व्हा पुढं आणि ते करूनच दाखवा. तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणा आणि जी तात्पुरतं अपयश आलं तरी लोक काय म्हणतील याची तमा बाळगू नका. कारण त्या लोकांना याची मुळात जाणीव नसते की अपयश देखील आपल्याबरोबर तेवढ्याच ताकदीच्या यशाची बीजं घेऊन येत असतं. थॉमस एडिसननी विजेवर जळणाऱ्या दिव्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यही सुरू केले आणि त्या 10,000हून अधिक वेळा अपयश येऊनही हार न म्हणता ते स्वप्न सत्य होईपर्यंत कार्य करीत राहिले. जे असे प्रत्यक्ष स्वप्नद्रष्टे असतात ते कधीही हार मानित नाहीत. वेलनन सिगार स्टोर्सच्या साखळीचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला मूर्त रूप दिलं आणि आता युनायटेड सिगार स्टोर्स अमेरिकेतील सर्वोत्तम जागांवर उभे आहे.
राईट बंधूंनी हवेत उडू शकेल अशा यंत्राचं स्वप्न बघितलं. आज कोणीही त्यांचं स्वप्न साकार झालेलं सर्व जगात कुठेही बघू शकतो. मार्कोनीनं इतरच्या अदृश्य शक्तीला ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहिलं. आज जगात सर्वदूर फैलावलेल्या रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या रूपात त्याचं स्वप्न फोल नव्हतं हेच दिसतं ना. एक गमतीची गोष्ट म्हणजे मार्कोनीच्या मित्रांनीच त्याला कैद करून मानसिक चिकित्सालयात त्याचं परीक्षण करवलं. आणि हे केव्हा तर त्यानं जेव्हा आपण संदेश बिना तारेनं वा कुठल्याही भौतिक संदेश वाहकाविना हवेतून पाठवू शकण्याचा शोध लावण्याची घोषणा केली त्यावेळेला. आजच्या स्वप्नद्रष्ट्यांना मात्र बरेच दिवस आलेत. पूर्वीच्या स्वप्नद्रष्ट्यांना कधीच ठाऊक नसलेल्या भरपूर संधी आजच्या विश्वात खच्चून भरल्या आहेत. स्वप्न कार्यान्वित करण्याचा प्रारंभ कसा करावा? काहीतरी करण्याची ज्वलंत मनीषा साकार करण्यासाठी स्वप्नद्रष्ट्याला प्रारंभ करायला हवा. मतभेद, आळस किंवा महत्वाकांक्षेच्या गैरहजेरीला स्वप्नात स्थान नाही. लक्षात असू द्या की जीवनात यशस्वी होणाऱ्या सर्वांचाच प्रारंभ वाईट झालेला असतो. आपल्या उद्दिष्टावर पोहोचण्यापूर्वी त्यांना अनेक अगदी निराश करणाऱ्या प्रसंगांमधून व्हायला लागतं. यशस्वी लोकांच्या जीवनातील बदल घडण्याचा क्षण ते कुठल्या तरी अडचणीच्या प्रसंगात सापडले असताना येतो आणि त्यावेळी आपल्या चुकत असलेल्या दुसऱ्या व्यक्तित्वाचा त्यांना शोध लागतो. आपल्या धार्मिक मतांमुळे कारावासात पडलेल्या जॉन बॅनननं इंग्रजी साहित्यातील एक उत्कृष्ट कृती ठरलेलं द पिलग्रिम प्रोग्रेस हे पुस्तक लिहिलं. आपल्या जीवनातील दुर्दैवी क्षणांमुळे कोलंबस ओहायो येथे कारावासात पडल्यावर ओ हेनरीला आपल्या मेंदूत निद्रिस्त असलेल्या असामान्य बुद्धीचा शोध लागला. या दुर्दैवामुळेच आपल्यातील या दुसऱ्या सुप्त व्यक्तीशी त्याचा परिचय झाला. तो आपल्या कल्पना साकार करू शकला आणि त्याला हे देखील समजलं की तो दुःखी कैदी व वाळीत टाकलेला माणूस नसून एक महान लेखक आहे. चार्ल्स डिक्सननं आपल्या जीवन डब्यांवर लेबल चिटकवत सुरू केलं होतं. या दुर्दैवानं त्याच्या आत्म्याला खोलवर जाणीव झाली आणि मग त्याचं परिवर्तन जगातील एक महान लेखकाच्या रूपात झालं. त्याची शोकांतिका प्रथम डेव्हिड कॉपरफिल्डच्या निर्मितीत रूपांतरित झाली आणि मग तर त्यानं अनेक पुस्तकं लिहिली. तो स्वतः श्रीमंत तर झालाच, पण आपल्या वाचकांसाठीही त्यानं एक सुखी जग निर्माण केलं. आपल्या जन्मानंतर लगेचच हेलेन केलर मुकी, बहिरी आणि आंधळी पण झाली. पण या दुर्दैवाने खचून न जाता तिनं आपलं नाव मोठ्या लोकांच्या यादीत अमर करून ठेवलं. तिचं संपूर्ण जीवन म्हणजे जोपर्यंत अपयश सत्य म्हणून स्वीकारलं जात नाही तोपर्यंत कुणीही कधीही यशस्वी होत नसतो या उक्तीचं ज्वलंत प्रमाण आहे. रॉबर्ट बर्नस तर एक अशिक्षित खेडवळ पोरगाच होता. गरिबी त्याच्या पाचवीलाच पोचलेली होती आणि त्यामुळे तो पक्का दारुड्याही बनला. पण त्यानं जग मात्र आपल्या सुंदर काव्यानं अधिक सुखी केलं. आपल्या जीवनातील काटा काढून त्या जागी एक गुलाब फुलवला. बिथोवेन बहिरा होता, मिल्टन तर आंधळा होता, पण त्यांची नावं मात्र अनंत काळापर्यंत चिरंजीव राहतील. कारण त्यांनी मोठी स्वप्न बघितली आणि ते स्वप्न सुव्यवस्थित विचारांमध्ये साकारली. कुठल्याही गोष्टीची इच्छा करणं आणि ती प्रत्यक्षात स्वीकारण्यासाठी तयार असणं यात बरंच अंतर आहे. जोपर्यंत कोणीही ती गोष्ट आपण मिळवू शकतो असा विश्वास बाळगत नाही तोपर्यंत ती व्यक्ती ती गोष्ट स्वीकारण्यास सिद्ध आहे असं म्हणता येणार नाही. ती मनस्थिती म्हणजे केवळ आशा व इच्छा नसून विश्वास असला पाहिजे. हा विश्वास असण्यासाठी खुली मानसिकता असणं आवश्यक आहे. बंदिस्त मनात श्रद्धा, धैर्य, विश्वास वसत नसतो. लक्षात असू द्या की दुःख आणि गरिबी स्वीकारण्यासाठी जेवढा प्रयत्न करावा लागतो त्याहून काहीही अधिक प्रयत्न उच्च हेतू, वैभव आणि संपन्नता स्वीकारण्यासाठीही नाही.
पण हे वैश्विक सत्य एका महान कवीनं त्याच्या अत्यंत समर्पक शब्दात कसं मांडलंय ते पहा. मी फक्त एक पेनीसाठीच व्यवहार केला तर जीवन मला त्याहूनही अधिक काही देणार नाही. पण मी सायंकाळी जेव्हा भिक्षा मागितली तर माझं तुटपुंज भांडार मोजत बसलो. कारण जीवन म्हणजे फक्त एक मालक आहे. ते तुम्ही जेवढं मागाल तेवढंच देत असतं. पण एकदा तुम्ही आपलं वेतन ठरवलं की मग तुम्हाला काम करणं भाग आहे. मी एक क्षुद्र चाकरांचं काम पत्करलं. मग कळले आणि निराश झालो की मी जीवनाकडे जे काही मागितलं असतं ते जीवनानं मला अगदी स्वखुशीने दिलं असतं.